शरद पवार बारामतीचे काका सगळं वारं फिरवायला निघाले होते, पण त्यांचेच 5 खासदार पंकेच घेऊन पळून गेले. मित्रांनो, ही आजची अशीच एक महत्त्वाची सनसनाटी आणि एक महाराष्ट्राच्या राजकारणामधील एक अभूतपूर्व घटनेचा आपल्याला उलगडा करायचा आहे. आज ती घटना तुम्हाला सर्वांना माहिती आहे. ते म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामधील एकेकाळीचे केंद्रबिंदू म्हणजे शरदचंद्रजी पवार साहेब यांची जी आज अवस्था झालेली आहे केविलवाणी, आणि त्यांच्याच गोट्यातील अजून 5 खासदार हे जात आहेत महायुतीसोबत, म्हणजेच अजित पवार गटासोबत. नेमकं प्रकरण काय बघा, यातून फक्त एक गोष्ट समोर येते. मनामध्ये इच्छा असेल किंवा नसेल, पण एका व्यक्तीला आपल्याला मानावंच लागणार आहे. ती व्यक्ती म्हणजे देवेंद्र फडणवीस, म्हणजे देवाभाऊ. इच्छा असू इच्छा नसू, पण ही गोष्ट सर्वांनाच मान्य करावी लागेल. कारण जे आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये जे फोडाफोडीचं राजकारण झालं, त्या राजकारणाचे केंद्रबिंदू हे आतापर्यंत शरद पवार होते. कारण राजकारणामध्ये जर कोणी फोडाफोडी केली की त्यामध्ये हात हा शरद पवारांचा असायचा. पण ते फक्त थोडक्यामध्ये व्हायच्या गोष्टी. पण यावेळेस देवेंद्रजींनी ह्या गोष्टी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आणि विशाल असे केलेले आहे. बघा, शिवसेना काँग्रेस हे काकांनी फोडल्यास, पण 2019ला ज्याप्रमाणे भाजपपासून शिवसेना वेगळी केली आणि त्यावेळेस भाजपची सत्ता पडली, याचाच बदला देवेंद्रजींनी परफेक्ट करेक्ट घेतलेला आहे. आणि एकेकाळी अकेला देवेंद्र क्या करेगा हे सुषुताई बोलायच्या, पण त्यावर त्यानं परत सांगितलं मी पुन्हा येईन, आणि तो पुन्हा आलाही, पण पुन्हा 2-2 पक्ष फोडून आला. आता ही पक्ष फोडणं ह्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी राजकारणामध्ये सर्रास चालतात. आणि राजकीय बल, राजकीय पार्टी हे मजबूत करण्यासाठी असे पावलं ते राजकारणी उचलतात. मग आता या ठिकाणी एक राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंके हे पूर्वी जात होते अजित पवारांसोबत, पण शरद पवारांमुळे ते परत आले आणि त्यांनी निवडणूक लढवली आणि ते खासदार झाले. आता हेच लंके म्हणजेच एक उजवा हात आपण त्याला म्हणू शकतो SP NCPचा. आज त्यांनी सुप्यामध्ये बैठक घेतली होती आणि तिथून जे काय ती पुढे रणनीती आहे ती आखली गेली. आता 8 जे खासदार आहेत राष्ट्रवादीचे, ते 8 खासदारांपैकी 5 खासदार ही यांना सोडून जाणार आहेत. त्यामध्ये बघा, तारीख पण ठरलेली आहे. असं म्हणतात 12 तारखेला शरद पवारांचा वाढदिवस आहे आणि तो वाढदिवस सेलिब्रेट करून काकांना शुभेच्छा देऊन दुसऱ्या दिवशी काकाच्या कानात हळूच सांगून हे 5 जण जाणार आहेत युतीसोबत. आणि त्यात त्यांनी कारण सांगितलंय. कारण म्हणजे केंद्रामध्ये पण भाजप सरकार युती सरकार आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा युती सरकार आहे. त्यामध्ये सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून किंवा एक खासदार म्हणून, त्या ठिकाणचा खासदार किंवा आमदार म्हणून जो निधी आपल्या मतदारसंघामध्ये आणायचा आहे, जे विकास कामं करायचे आहेत, यामध्ये अडथळा येतोय. आणि तो अडथळा दूर करण्यासाठी, मतदारसंघामध्ये विकास करण्यासाठी आम्ही हे पावलं उचलत आहोत. यातून ह्या गोष्टी समोर येतात. पण या ठिकाणी दुसऱ्या बाजूला असंही बोललं जातं की जे कॉन्ट्रॅक्ट जर लोक आहेत, गुत्तेदार लोक, यांच्याकडून जो पैसा घेतला आहे या लोकांना काम तर दिलंच पाहिजे. आणि ते काम वरी भाजप आहे खाली भाजप आहे, मग अशातनं मिळणार नाही, म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला असावा, असं पण काही लोक म्हणतात. आता केंद्रामध्ये राज्यामध्ये सरकार आहे म्हणून त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. पण ज्यावेळेस काकाचा वाढदिवस होईल त्यानंतर जो काकाला धक्का बसणार आहे याची कल्पना त्यांना असेल का, हा पण इथं प्रश्न पडतोय. बघा, शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांना त्यांनी सोबत आणलं होतं आणि त्यावेळेस ठाकरे साहेबांना सुद्धा मागचा पुढचा कुठलाही विचार न करता तात्पुरता विचार करून आपल्या पदरामध्ये CMची खुर्ची आणि आपल्याच मुलाच्या पदरामध्ये एक मंत्रिपद टाकून घेतलं. पण त्यांनी त्यावेळेस एक विचार त्यांनी केला नाही, तो म्हणजे आपल्याला ज्या लोकांनी मत दिलेले आहेत, मतदान केलेलं आहे, आपण त्या मतातला न्याय देत आहोत का, आपण त्या मतांशी गद्दारी करत नाही ना,
हा विचार त्यांनी केला नाही, म्हणून त्यांची आज ही अवस्था आलेली आहे। आणि आता या घडीला अशी अवस्था आली आहे, एकेकाळी 63 आमदार असणारे उद्धव साहेब यांचे आता फक्त 20 आमदार आहेत आणि याच काकांचे 10 आमदार आहेत। यांचं लोकसभेला मनुष्यबळ आहे ते म्हणजे 9 खासदार हे उद्धव साहेबांचे आहेत आणि 8 खासदार हे एनसीपीचे आहेत। कारण त्यावेळेस थोडंसं आंदोलन असतील, काही गोष्टी असतील, त्यामुळं थोडासा फरक हा लोकसभेला पडला होता, पण तो फरक विधानसभेला दिसला नाही। मग त्यानंतर आता जे काही चाललेलं आहे, निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके त्याच्यात थांबल्या होत्या निवडणुकीला, विधानसभेला तेही पडल्या, पराभूत झाले। आणि त्यानंतर आता आपलं कुठलं राजकीय भवितव्य काय नाही, राजकीय भविष्य काय नाही। जर आपण यांच्या सोबत असलो आता येणाऱ्या 5 वर्ष काळामध्ये, आता आपण खासदार आहोत, पण जे पुढचं राजकीय गणित आहे 2029 त्यावेळेस गणित हे पूर्णपणे बिघडणार आहे। जर आपण मतदारसंघामध्ये कामच नाही केले तर आपल्याला मत कोण करणार आहे, हा एक प्रश्न यांच्याकडील खासदारांना, आमदारांना पडलाय। आणि महत्त्वाची गोष्ट बघा, 8 दिवसापासून एक गोष्ट जास्त चालते सोशल मीडियाच्या माध्यमातून, ते म्हणजे उद्धव ठाकरे यांचे जे आमदार आहे यांचं अंतर्गत कलह चालू आहे। ते म्हणजे आता आपण पुढल्या निवडणूक आहेत मनपाच्या, जिल्हा परिषदच्या, यावेळेस आपण काँग्रेस सोबत आपण राहायचं नाही, आघाडी सोबत आपण राहायचं नाही, आपण आता एकटं लढायचं। आणि सगळ्यांचा आग्रह एकच आहे की काँग्रेस सोबत राहायचं नाही। आता सपाचं, समाजवादी पार्टी जे आहे ते सुद्धा वेगळे होते काँग्रेसपासून, आणि राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोघांचेही जे मनुष्यबळ आहे आताचं खासदार आमदाराचं, तेही शिफ्ट होत आहे अजित पवार आणि शिंदेकडे। अर्थातच जे हे काही 2 पक्ष होते, हे 2 पक्ष हे पहिलेच गेलेले आहेत। जे काही उरले सुरले काही लोक होते ते सुद्धा आता साथ सोडणार आहेत, आणि त्यांनी साथ सोडल्यानंतर या पक्षांचं अस्तित्व काही असेल असं वाटत नाही। आता यांच्या पुढे एक सगळ्यात मोठं आव्हान आहे, ते आव्हान म्हणजे पक्ष विस्तार करणं। पण पक्ष विस्तार करणार कसं, हा एक मोठा या ठिकाणी प्रश्न पडतो। कारण पक्ष विस्तार करण्यासाठी मनुष्यबळ, कार्यकर्ते पाहिजे, तर तुम्ही आणणार कुठून? कारण उद्धव साहेबांनी तर शिवसेनेचं हिंदुत्व सोडलेलं आहे, त्यांचं हिंदुत्व खूप वेगळं आहे। ते असं पहिलं म्हणायचे, पण ते आता तेच म्हणतात की घराघरामध्ये जावा, लोकांना समजावून सांगा हिंदुत्व, आणि हिंदुत्वाविषयी शिवसेना अजून सुद्धा बांधलेला आहे। एकूणच ह्या सर्व गोष्टी बघितल्या तर असं वाटायला लागतं की येणाऱ्या भविष्य काळामध्ये, आता तर सध्या आहेच, सध्या विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेता सुद्धा नाही, अशीच अवस्था येणाऱ्या काळामध्ये असणार आहे का? आणि पुढला महत्त्वाचा मुद्दा आहे, विधानसभेमध्ये जर सर्वच जर एकाकडे येऊन बसले तर विरोधामध्ये कोण असणार आहे? कोणीच नाही। मग अशा काळामध्ये बघा, बाबासाहेबांनी सांगितलं होतं लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष मजबूत असावा लागतो, म्हणून त्यांनी एक विरोधी पक्षाचा नेता सुद्धा त्यांनी बनवलेला असतो। पण या ठिकाणी ना नेता नाही, ना विरोधी पक्ष राहिला नाही। मग विकासामुळे नेमकं होणार कसे? कायदे नेमके कोणते येणार, की हुकुमशाही येणार, हा एक महत्त्वाचा प्रश्न असतो। पण ज्या गोष्टी सध्या वाटचाल बघितली, आता आमच्या लातूरमध्ये काल 300 एकर वरती वक्फ बोर्डानं दावा केलेला आहे। जर असेच प्रकरण वाढत राहिले, म्हणजे जे कायदे भारताच्या हितासाठी, लोकशाहीच्या हितासाठी अनावश्यक आहेत, हे कायदे म्हणजे दुरुस्त्या झाल्याच पाहिजे वेळेमध्ये। जर असं नाही झालं तर सामाजिक जे बांधिलकी आहे ते उरणार नाही। पण एकूणच या ठिकाणी आता एक मार्कडवाडीची घटना आहे। मार्कडवाडी या ठिकाणी जे बॅलेट पेपरवरती मतदानाचा अट्टहास धरला आहे, तो अट्टहास का? कारण बघा, देवेंद्रजींनी सांगितलेलं आहे की शरद पवारांना माहिती आहे की ह्या मशीनमध्ये घोटाळा होतो किंवा नाही, पण तरीही एवढा जुना नेता, एवढा माहिती, ज्यांना सर्वच माहिती आहे, जर हा नेता अशी भूमिका घेत असेल तर खूप अवघड आहे। आता जो आता आंदोलन आजपासून उभारलेलं आहे, ते आंदोलन नेमकी दिशा कुठली देईल हा एक मोठा प्रश्न येतो। आणि जर शरद पवारांचे आमदार खासदार, युबीटीचे आमदार खासदार जर परत इकडे गेले तर विरोधामध्ये काय, आणि उद्धव साहेबांचं, शरद पवार साहेबांचं नेमकं अस्तित्व काय, हे पुढे चिंतेचा विषय या ठिकाणी आहे। पण या ठिकाणी एक गोष्ट राहून आठवते
आपले बघा घरामध्ये आपले म्हातारे माणसं सांगायचे, जशी करणी तशी भरणी. बघा कर्माचे फळ हे माणसाला जिवंतपणे भोगावे लागतात असं वारंवार आपल्या घरामध्ये आपले मोठे माणसं बोलतात. आतापर्यंत जे कर्म वाटून घेतलंय शरद पवारांनी फोडाफोडीचं, वसंतदादा पाटलापासून ते आतापर्यंतचं उद्धव ठाकरेपर्यंतचं, ते नेमकं याची परतफेड आता होती की काय, आणि ही परतफेड अशी असेल तर ही एक धोक्याची घंटा असणार आहे राजकारणासाठी. आता राजकारणाकडे तरुणांनी कोणत्या नजरेने बघायचं, राजकारणाकडे नेमकी आपण समज काय घ्यायची, त्यातनं शिकायचं काय आहे, हा एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि हा एक सगळ्यात मोठा यक्ष प्रश्न सध्या उभा राहतोय की राजकारण खरंच राजकारण राहिले का, किंवा राजकारण हे समाजकारण होऊ शकतं काय. तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच आम्हाला कळवा. आणि एक या ठिकाणी शेवटला गोष्ट सांगू इच्छितो, जो काय निर्णय होईल निर्णय चांगलाच होईल. फक्त एक गोष्ट आपल्याला नाकारता येणार नाही, ते म्हणजे राजकारणामधील जे चाणक्य शरद पवार आहेत, त्या चाणक्याहून सुद्धा एक मोठा बिग बुल चाणक्य हा देवेंद्रजी आहेत, हे महाराष्ट्राने तसेच देशाने सुद्धा आता मान्य केलेलं आहे. कारण शरद पवारांसारखा मातब्बर एक नेता योद्धा जर आपले गुडघे टेकत असेल, त्यांना टेकवायला मजबूर जर कोणी करत असेल, ते म्हणजे फक्त देवेंद्र फडणवीस म्हणजेच देवाभाऊ. तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच आम्हाला कळवा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. नमस्कार, जय हिंद, वंदे मातरम.